नमस्कार. एव्हाना सगळ्या गावामध्ये विसोबानी ज्ञानदेवांच्या चमत्काराची कहाणी पसरवलेली होतीच आणि यामुळे ज्ञानदेवांच्यावरचा विश्वास, श्रद्धा आणि भक्ती लोकांच्यामध्ये वाढीला लागलेली होती. आता ज्ञानदेवांच्या ज्ञानाची, तेजाची कल्पना आळंदी, पैठण या पंचक्रोशीला नाही तर दूर दूरपर्यंत जाऊ लागली होती. ज्ञानदेव म्हणजे एक विलक्षण योगी आहे, असा महात्मा ज्याला आपण ओळखायला कमी पडलो याची जाणीव लोकांच्या मध्ये झाली होती. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत तेजाची जाणीव लोकाला होत नाही ना, डोळे दिपत नाहीत तोपर्यंत तेज कळत नाही. डोळे दिपले की मग कळतं हे तेज आहे म्हणून. त्यामुळं मला अज्ञानी लोकांना ज्ञानदेवांच्या विषयी किंवा कोणत्याही संताच्या विषयी असलेले गैरसमज आणि त्यातून त्यांनी केलेला छळ त्या संतांचा याच्याविषयी वाईट वाटतं आणि वाटतं की जाऊ दे, अज्ञानी आहेत, या लोकांना कळलंच नव्हतं. आणि जेव्हा कळलं तेव्हा याच लोकांनी त्यांचं मोठेपण मान्य केलेलं होतं. ज्ञानदेवांच्या बाबतीत असंच झालं आहे. आळंदीतल्या परिसरातल्या लोकांना आता ज्ञानदेव काय ते कळू लागलेत. पण काही लोक असतात, जशी विसोबा ज्ञानदेवांच्या चमत्काराची, ज्ञानदेवांच्या क्षमतेची प्रचिती येईपर्यंत ज्ञानदेवाचे विरोधक म्हणून राहिले, पण पुढे ज्ञानदेवांचे शिष्य बनले. त्यांच्यावर एक पुढे मोठी जबाबदारी दिली आहे बरं का विसोबावरती. कधी त्या प्रसंगात, पुढच्या कुठल्या प्रसंगामध्ये तुम्हाला ते सांगेन. ती मोठी जबाबदारी होती विसोबा खेचरांवरती दिलेली आणि खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे. या विसोबाच्या प्रसंगानंतर तर आळंदीत ज्ञानदेवांची, मुक्ताईची, निवृत्तीनाथांची चर्चा जोरदार सुरू आहे. आता एका महात्म्याला ज्ञानदेवांना भेटायचं होतं, बघायचं होतं की कोण आहे हा ज्ञानदेव. आणि त्या महात्म्याचं वैशिष्ट्य असं की हा महात्मा 1400 वर्ष जगलेला होता. 1400 वर्ष म्हणजे ज्ञानदेवांच्या 750 वर्षाच्या आधी 1400 म्हणजे किती होतील विचार करा. आणि या महात्म्याचं हे जगणं, त्याचं मोठं असणं, याचं उदाहरण तुम्हाला बघायचं असेल पुराव्यासहित तर आजही तुम्ही मुक्ताईनगरच्या बाजूला चांगदेव नावाचं गाव आहे, त्या चांगदेव गावात चांगदेव मंदिर बघून या. त्या मंदिराचे अगदी तापी आणि पूर्णा या दोन नदीच्या संगमावर बसलेलं हे मंदिर हजारो वर्षापूर्वीच आहे. त्याचेही इतिहास बघितला जातो त्याच चांगदेवाशी संबंधित होतो. म्हणजे मला हे यासाठी पटतं ते चांगदेवाचं मंदिर तेच म्हणून, कारण मुक्ताई शेवटच्या टप्प्यात आपल्या चांगदेव नावाच्या शिष्यासोबत त्याच स्थळी आल्या होत्या आणि तिथेच त्या विलीन झाल्या. एकट्या उरल्या होत्या ना, कारण ज्ञानदेवांनी समाधी घेतली होती, निवृत्तीनाथांनी समाधी घेतली होती, सोपानदेवांनी समाधी घेतली होती आणि शेवटी उरल्या त्या मुक्ताई. मग त्या तिथेच आल्या होत्या. आणि प्रवाससुद्धा तसाच आहे. आळंदीत ज्ञानेश्वरांची, पुरंदरावर सोपानदेवांची आणि पुढे इकडे थेट नाशिकला निवृत्तीनाथांची. आणि नाशिक ते मुक्ताईनगर हे अंतर त्याच प्रवासातलं आहे. तसाच प्रवास करत करत त्या पुढे आलेल्या आहेत. ते आपण शेवटी बघूया. पण या 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाच्या मनात निर्माण झाली इच्छा आपण भेटायचं आहे आणि मग कोणाला तरी पाठवलं पाहिजे. कोणाला पाठवायचं? एका माणसाला निरोप्या केलं आणि तो निरोप्यासुद्धा पुणतांब्याचा. नगर जिल्ह्यातलं पुणतांबा हे गाव, त्या पुणतांब्याच्या एका व्यक्तीला पत्र देऊन ज्ञानदेवांच्याकडं पाठवलं आणि सांगितलं की जा ज्ञानदेवांना भेटून मला तुम्हाला भेटायचं आहे असा निरोप दे. अहंकार हो, दुसरं काय. हे गेले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई बसलेले होते आणि गेल्यावर दारातच त्याने विचारलं, ज्ञानदेव इथेच राहतात का? तेव्हा मुक्ताई समोर आल्या, म्हणाल्या हो, हेच ते ज्ञानेश्वरांचं घर. पहिल्यांदा या पुणतांब्याच्या माणसाला आश्चर्य याचं वाटलं की ज्याची एवढी ख्याती ऐकली आहे, एवढी ख्याती ऐकली आहे, त्याचं हे झोपडीवजा घर असं कसं असू शकेल? काय नाव ऐकलंय, काय हे ऐकलंय, काय ते ऐकलंय आणि घर मात्र खूप साधं. त्यांना विचारा दिसत नाहीत कुठे ज्ञानदेव? बाहेर गेलेत, येतील एवढ्यात. मुक्ताईने सांगितलं. मुक्ताईने बसायला जागा करून दिली, पाणी प्यायला दिलं, थोडा गुळ दिला आणि हे त्या घराकडं बघू लागले. घराकडं बघणार किती, नजर गेली की घर संपायचं.
एवढं ते घर. तेवढ्यात निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव आले. दोघांच्या तेजपुंज चेहऱ्याकडं पाहिल्यावर त्याला वाटलं की अरे हेच ते महात्मा असू शकतात. तो उठला, म्हणाला, प्रणाम. मी पुणतांब्याचा वटेश्वर चांगदेवांचा निरोप घेऊन आलो आहे. काय निरोप आहे? नाही, त्यांनी चिठ्ठी लिहिली आहे, पत्र लिहिलं आहे. त्या हातात पत्र घेतलं. ज्ञानदेवाने ते पत्र हातात घेऊन बघितलं, पुन्हा पाठीमागच्या बाजूला बघितलं, काहीच कळलं नाही. निवृत्तीनाथांच्याकडे दिलं. निवृत्तीनाथांनी ते पत्र बघितलं आणि निवृत्तीनाथांनी ते पत्र मुक्तेकडे दिलं. मुक्ते, बघ वटेश्वर चांगदेवांनी काय लिहिलंय ते. मुक्तेनं ते बघितलं. पुन्हा एकदा मुक्तेने तो कागद तपासून बघितला आणि म्हणाली, 1400 वर्ष वाढला पण मेला कोरा तो कोराच राहिला. कागदावर काही लिहिताच आलं नाही. तोपर्यंत हा पाहुणा पाणी पित होता, याला ठसकाच लागला. 1400 वर्षाची तपश्चर्या केलेल्या आपल्या गुरुला ही एवढीशी चिमुरडी पोर मेला कोरा तो कोराच राहिला म्हणतीये. ठसकाच लागला त्याला. त्यानं मुक्ताईला विचारलं, अहो असं काय म्हणताय? हो, 1400 वर्षाची तपश्चर्या करून काही करता आलं नाही अजून, कोराच राहिला. कोरं का ठेवलं पत्र? मुक्ताईने त्या माणसाला विचारलं. तो म्हणाला, अहो अडचण अशी झाली, त्यांनी पत्र लिहायला घेतलं आणि मनात विचार केला की चिरंजीव लिहू तर हा विश्वात्मक आहे, तीर्थरूप लिहू तर बालक रूप आहे, नमस्कार करू तो वयानं खूप लहान आहे, आशीर्वाद देऊ तर चमत्कार आणि ज्ञानाने खूप मोठा आहे. सुरुवात कशी करायची हा प्रश्न पडला चांगदेवाला. तीर्थरूप ज्ञानेश्वर लिहावं, चिरंजीव ज्ञानेश्वर लिहावं, सविनय नमस्कार करावा, सस्नेह नमस्कार करावा, अनेक उत्तम आशीर्वाद लिहावं. लिहायचं काय? सुरुवातच करता आली नाही. कोरच पाठवलं. जा म्हणले, घेऊन जा. आता मुक्ताई म्हणाल्या, योगीराजांनी काळाला हरवलं. बघा, मुक्ताईचं वाक्य खूप छान आहे. योगीराजांनी काळाला हरवलं पण अहंकारानं मात्र योगीराजाला हरवलं. काय? योगीराजांनी 1400 वर्ष जगून काळाला हरवलं, आपलं आयुष्य वाढवलं, पण अहंकाराने मात्र योगीराजाला हरवलेला आहे. अहंकार खूप लवकर संपवतो, खूप लवकर संपवतो. म्हणून ते हिंदीतलं एक वाक्य आहे, जब अहम बढ़ जाता है तो वहम बढ़ जाता है. आणि एकदा का वहम निर्माण झाला की संपलं. मी कोणीतरी आहे हा भाव मनात आला की सगळं संपलं. तो अहंकार नसायला हवा. अच्छा, एका हिंदी व्हिडिओवर मी असंच बोललो होतो, म्हणजे मी बोललो होतो असं नाही म्हणत. एका हिंदी व्हिडिओमध्ये असंच एक वाक्य होतं. एका मंदिराच्या व्यवस्थापन सांभाळणाऱ्या माणसाविषयी बोलणं चाललं होतं ते, की मी कोणीतरी मोठा होतो, माझं आयुष्य समर्पित केलं आहे, म्हणून मी खूप मोठा आहे, म्हणून मी चुकू शकत नाही. हा भाव जेव्हा मनामध्ये येतो ना, तेव्हा तो अहंकार वाढत असतो आणि हा अहंकार त्या माणसाला संपवतो. भलत्या सलत्यावर विश्वास ठेवायला भाग पडतो. आणि एकदा का हा अहंकार तुमच्यामध्ये घुसला की तो तुम्हाला संपवत जातो, हरवत जातो. तुमचा पराभव करायला जबाबदार तो अहंकार असतो. मुक्ताई पटापटा 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 बोलत होती आणि या माणसाचं अक्षरशः अवाक व्हायला झालं होतं. तो म्हणाला, आता मी योगीराजांना काय सांगू? हो, काहीतरी सांगायला हवं. काय सांगायचं आहे? देतो, पत्र लिहून देतो, असं ज्ञानेश्वर म्हणाले आणि निवृत्तीनाथांनी त्यांना पत्र लिहायला सांगितलं. आता चांगदेवांच्यासाठी ज्ञानेश्वर पत्र लिहित आहेत आणि काय असेल ते पत्र ते बघूया पुढच्या भागात.